वॉर्म वेलकम. परत आता सेशनची सुरुवात करूया. पुन्हा पुन्हा सेशन अटेंड केलं पाहिजे. त्याचं महत्वाचं रिझन आहे की आपला फायनान्शियल आयक्यू वाढवायचा आहे. फायनान्सच्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त समजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी प्रत्येक मंडेला वेगळा वेगळा कन्सेप्ट मी शेअर करत असतोय. खूप रिअरली रिपीट होतात सेशन. अदरवाईज प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शेअर करायचा प्रयत्न असतोय. तर पर्पज असा आहे की एका बाजूला आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, पैसे वाढवण्यासाठी आपण मेहनत घेतोय, कन्सिस्टन्सी ठेवतोय, सातत्य ठेवतोय आणि हे सगळं होत असताना असे दोन डोळे कोणाचे तरी आपल्या पोर्टफोलिओवरती, आपल्या खिशावरती कायम समोरच्याचं लक्ष असतंय. आपण मार्केटमध्ये गेलो तरी सुद्धा समोरच्याचं लक्ष आपल्या खिशावरती असतंय. आपल्या खिशातून पैसे तो काढून घ्यायचा प्रयत्न करत असतोय. आपण काय करायचंय, आपलं लक्ष आपल्या खिशावरती ठेवायचं आहे. मग यासाठी आपलं नॉलेज जर नाही वाढलं, तर हा जो काही पैसे आपले साठवलेले आहेत, गुंतवणूक केलेले आहेत, हे कालांतरानं कोणतरी काढून घेईल. म्हणजे नाही का, मी गमतीनं म्हणतोय, कोणतरी बंटी बबली भेटेल. बंटी बबली म्हणजे कोण सांगेल इथं जास्तीचे रिटर्न आहेत, कोण तर म्हणेल हे खूप भारी आहे, कोण तर म्हणेल बांधाला बांधायला लागून असलेली जमीन आहे, कोण तर म्हणेल इथं प्लॉटिंग पडलेलं आहे. काही ना काहीतरी येईल तुमच्याकडं आणि तुमच्या पोर्टफोलिओवरती डल्ला मारेल. बर, तुम्ही म्हणाल तसले इन्व्हेस्टमेंट किंवा ते डिसिजन घ्यायचे नाहीत का, तर घेतले पाहिजेत. पण पहिल्यांदा पोर्टफोलिओ चांगला तगडा केला पाहिजे. तगडा इन द सेन्स 2-3 कोटीचा तरी झाला पाहिजे. त्याच्यानंतरच्या अमाऊंटवरती तुम्ही असं काही डिसिजन घेतलं तरी हरकत नाही. पण या असेट क्लासला तुम्ही लॉंग टर्म साठी बघितलं पाहिजे. जसं घर घेतल्यानंतर आपण लॉंग टर्म पाहतो, सोनं घेतल्यानंतर विकायचा विचार करत नाही, लॉंग टर्म पाहतो, एखादी जमीन वगैरे घेतल्यानंतर आपण विकायचा विचार करत नाही, लॉंग टर्म पाहतो. तसं म्युच्युअल फंड घेतलं की लॉंग टर्म पाहिलं पाहिजे. लॉंग टर्म साठी आपण त्यामध्ये कन्सिस्टंटली सातत्यानं इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे. तर ह्या सेशनच्या माध्यमातून आपण काय करतोय, तर प्रत्येक वेळेस एक नवीन पीस ऑफ इन्फॉर्मेशन घेतोय. यामुळं होणार काय आहे की आपल्या ब्रेनला काही ना काहीतरी कळत राहतं. ब्रेनचं लिमिटेशन मी पुन्हा सांगतोय की लॉंग टर्मचं आपल्या ब्रेनला कळत नाही, त्याला सांगावं लागतं. म्हणजे इथून पुढं आपण आता गणपतीच्या सीझन मध्ये काय करणार आहोत, दिवाळीच्या सीझन मध्ये काय करणार आहोत, हे त्याचं प्लॅनिंग टेंटेटिव्हली आपल्या ब्रेनमध्ये राहतं. पण 2 वर्षानंतर दिवाळीला काय करणार आहोत, 4 वर्षानंतर दिवाळीला काय करणार आहोत, आपलं ब्रेन पूर्ण ब्लँक होऊन जातं. लॉंग टर्मचं प्लॅनिंग कळत नाही. मग ह्या सेशनच्या माध्यमातून आपण काय करतोय, तर आपल्या लॉंग टर्मचं प्लॅनिंग रिवाइज करायचा प्रयत्न करतोय की बाबा रे, हे असं असं आहे, आपण इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे, हे नवीन काहीतरी शिकतोय. मग ब्रेनला कळत राहतं की नाही बाबा, आपण फ्लो मध्ये राहिलं पाहिजे, आपण इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे, आपण सातत्य ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं आपण ब्रेनला ज्यावेळेस रिमाइंड करत राहतो ना, मग तो कुठेतरी आपली लॉंग टर्मची मेंटॅलिटी बनवतो आणि लॉंग टर्म मध्येच पैसा आहे. रिलायन्सचं उदाहरण घ्या. रिलायन्स जिओ ज्यावेळेस लॉन्च झालं, त्याच्या अगोदर 7-8 वर्षे ते फील्डवरती काम करत होते. फील्डवरती ते केबल टाकण्याचं असेल, नेटवर्क उभा करण्याचं असेल, व्हॉटएव्हर जे काही काम करत होते, 8-9 वर्षे त्यांनी पैसे ओतला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आणि नंतर ज्यावेळेस लॉन्च केलं त्यावेळेस फ्री बीज दिले, म्हणजे फ्रीमध्ये नेट इंटरनेट दिलं. ते पण आपण असं कॉन्ट्रीब्युट करू की ते इन्व्हेस्टमेंट पकडू त्यांची. आणि नंतर पुढच्या 1-2 वर्षात मात्र सगळ्या 8-9 वर्षांचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला. सो ही आहे लॉंग टर्मची श्रीमंती. हे आहे खऱ्या अर्थानं आपल्या श्रीमंतीचं कंपाऊंडिंग. आणि तेच आपल्याला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून 6-7 वर्षे जरी तुमची जर्नी झाली असेल तर मोठ्या प्रमाणात होतं ते कंपाऊंडिंग. सो म्हणून लॉंग टर्म मध्ये टिकण्यासाठी, लॉंग टर्म मध्ये सातत्य ठेवण्यासाठी आपण असे सेशन्स घेत असतोय. ठीक आहे. या सेशनच्या माध्यमातून आपण नवीन तर शिकतोच आहोत, त्याशिवाय तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असतील मार्केट रिलेटेड, आत्ताच्या युद्धाच्या परिस्थितीमुळे तुमच्या पोर्टफोलिओच्या साठीचे पाट्यावर जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. थँक्यू. कमेंट करत राहा मित्रांनो. ही सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे. हाऊ यू डू एनिथिंग इज हाऊ यू डू एव्हरीथिंग. तुम्ही इथं कसं वागताय ना, तसंच तुमच्या रेस्ट ऑफ द लाईफ मध्ये वागतात. हेच इंडिकेशन आहे. मी इथं जर प्रॉम्प्टली वागत असाल तर तुमच्या रेस्ट ऑफ द लाईफ मध्ये पण प्रॉम्प्टली वागाल. तर त्या कन्सेप्टवरती आपण कधी तर नक्कीच येऊ. तर मुद्दा काय की तुम्ही
कमेंट करत राहिलं पाहिजे, विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे. तर अजेंडा आपण कोड ऑफ ऑनर पासून सुरुवात करतोय. कन्सेप्ट आहे आजचा क्वेश्चन्स आणि ऍक्शन प्लॅन. ठीक आहे. कोड ऑफ ऑनरकडे जाऊ आपण. EFT अकॅडमीच्या माध्यमातून आयुष्याच्या संघर्षातून सहजतेकडे जाण्यासाठीचं आपण काम करतोय. हे 2 लेवलवरती काम करतो आपण. पहिलं आहे आर्थिक लेवलवरती, जिथं फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण फायनान्शियल कन्सेप्ट समजून घेऊन आपण जास्तीत जास्त करेक्ट कसं वागू याचा विचार करतोय. दुसरं आहे इमोशनल लेवलवरती. इमोशनल लेवलवरती मग तुमचं दैनंदिन स्ट्रेस असेल, दैनंदिन तुमचं रिलेशनशिप इश्यू असतील, तुमचं वर्क प्लेस इश्यू असेल, व्हॉट एव्हर जो काही इश्यू असेल तो ह्या EFTच्या माध्यमातून आपण रिलीज करायचा प्रयत्न करतो, सहज जगायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर त्यासाठी आपण आपला कोड ऑफ ऑनर आहे प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणे आपण विचार करतोय, प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी करतोय. पुढचा आहे विपुलता. हा एक मोठा कॉन्सेप्ट आहे आणि तो आपल्या कोड ऑफ ऑनरचा बेस आहे की सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे, भरपूर असण्याची मानसिकता आपण घेऊन पुढे जातोय. पुढचा आहे तुलना करत नाही, सहयोग करतोय, एकमेकांना मदत करतोय, एकमेकांशी कसं आपण सपोर्ट राहू त्या पद्धतीने, आपण प्रगतीला कसं सपोर्ट करू आपण त्या पद्धतीने वागतोय. त्या पुढचा एक गती, म्हणजे जे समजलंय ते गतीनं इम्प्लिमेंट करतोय. ठीक आहे. आणि नैतिकता आहे, जे पेराल ते उगवेल, ह्या नैसर्गिक मूल्यांवर आधारित आपण विचार करून त्यावरती कृती करत असतोय, ना की स्वतःच्या फायद्यासाठीच फक्त. आणि सातत्य ठेवतोय. हे सगळे आपले कोड ऑफ ऑनर आहेत. ठीक आहे. आता आजच्या टॉपिककडे जाऊया. पहा मित्रांनो, ज्या वेळेस आजचा जो कंटेंट आहे तो अशा पद्धतीनं मी डिझाईन केलेला आहे की जे नवीन इन्व्हेस्टर आहेत किंवा जे शेअर मार्केट मधल्या काही कन्सेप्ट माहीत नाहीत त्यांना हे कन्सेप्ट काही माहिती होतील, हा पहिला मुद्दा. आणि जे ऑलरेडी थोडंसं बेसिक शेअर मार्केटचं त्यांना माहित आहे त्यांना मार्केट बद्दलचे काही, म्हणजे इंटेलिजंट मनी, जो इंटेलिजंट म्हणजे जो व्हॉट यू कॉल, जो विचार करून, जे रिसर्च करून पैसा इन्व्हेस्ट करतात, तर त्यांचे काही इंडिकेटर्स असतात. तर ते इंडिकेटर्स कसे असतात, काय असतात, ते आता आपण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. बर, हे समजून घेत असताना तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला रिलेट करा मी जे काही सांगतोय ते. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडतील की माझा पोर्टफोलिओ असा आहे आणि हे मला हे काहीतरी समजलेलं आहे, मग हे रिलेट करायचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला थोडेसे जास्तीचे प्रश्न पडतील आणि खऱ्या अर्थानं मग माझा उद्देश इथं सफल होईल. जर तुम्हाला मी आता जे काय सांगतोय ते तुमच्या पोर्टफोलिओला रिलेट झालं तर कुठंतरी तो स्ट्राईक होईल किंवा मला समाधान वाटेल की यस, मी काहीतरी एक रिसर्च करून किंवा मी थोडासा स्टडी करून काहीतरी तुमच्या समोर मांडतोय, ते सक्सेस होत आहे ते. ठीक आहे. ओके. आणि आजचा जो टॉपिक आहे ना, महत्वाच्या कन्सेप्ट घेतलेले आहेत आणि हे कन्सेप्ट घेता असताना मी थोडासा जो डेटा घेतलेला आहे तो डेटा घेण्यासाठी AI ची मदत घेतलेली आहे. हा डेटा थोडंसं ChatGPT ची मदत घेऊन केलेला आहे, बट हे सगळं रॅन्डमली महत्वाचे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत, ते मी तुमच्या समोर शेअर करतोय. त्यातला पहिला पॉइंट आहे इंडिया मार्केट, शेअर मार्केट जे आहे हे नेमकं काय आहे, कसं आहे, हे थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे नटशेल मध्ये. मी मगाशीच म्हटलं तसं काही जणांना माहित असेल, जस्ट बी विथ मी, ऍडव्हान्स कन्सेप्ट येतात आणि काही जणांना माहित नाही, तर त्यांच्यासाठी सांगतोय की आपल्या शेअर मार्केटमध्ये, शेअर मार्केट म्हटलं जातं, मग नेमकं काय आहे त्या मार्केटमध्ये, तर ते आता पाहणार आहोत. किती कंपन्या आहेत, तर असं म्हटलं जातं की 7,000 पेक्षा जास्ती कंपन्या आहेत. मग ह्या 7,000 पेक्षा जास्तीच्या कंपन्या ज्या आहेत त्यापैकी 2,800 कंपन्या ह्या NSE प्लॅटफॉर्मवरती आहेत. आपल्याकडे 2 प्लॅटफॉर्म आहेत, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. या दोन्हीही प्लॅटफॉर्मवरती एकच कंपनी दोन्ही प्लॅटफॉर्मवरती पण लिस्ट झाल्या आणि काही कंपन्या एका प्लॅटफॉर्मवरती लिस्ट झालेल्या आहेत. तर असं हे कंबाईनली मिळून साधारण 7,500 पेक्षा जास्ती कंपन्या आहेत. आता या 7,500 पैकी किती महत्वाच्या कंपन्या आहेत, तर त्यापैकी साधारण आता इथं पुढचा एक डेटा आहे, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. तर लार्ज कॅप म्हणजे काय, लार्ज
कॅप म्हणजे कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपिटलायझेशन, म्हणजे ज्यांचं शेअर्स व्हॅल्यू आणि त्यांचा नंबर ऑफ शेअर्स मार्केटमधले हे जास्ती आहेत, तर त्या झाल्या लार्ज कॅप मध्ये. पहिल्या ज्या 100 आहेत त्या लार्ज कॅप, आणि हे प्रत्येक 6 महिन्यानंतर अपडेट होत असतं. मग टॉपच्या 100 कंपन्या ह्या लार्ज कॅप, 101 ते साधारण 250 ह्या झाल्या मिड कॅप, आणि 251 पासून साधारण 500 पकडतात, काही जण 600 पकडतात, आपण पकडू 251 पासून ते 500 पर्यंत. त्या पुढच्या झाल्या स्मॉल कॅप, आणि 500 पासूनच्या पुढं त्याचं कुठलं कॅटेगरायझेशन नाहीये. आता काही जण बोलतात मायक्रो कॅप वगैरे वगैरे वगैरे, पण तो असं कुठलं डिफाईन मार्केट कॅपिटलायझेशन त्यांच्यासाठी नाहीये. ठीक आहे. आता ह्याच्यात रिअलिस्टिकली बघा, ह्या ज्या 7,000 आहेत, ह्या 7च्या 7,000 पैकी 7,000 मध्ये हे जो इंटेलिजंट पैसा आहे किंवा तज्ज्ञ लोक आहेत, कुठंही ट्रेडिंग करत नाही आहेत. मग ट्रेडिंग कुठं होतं, तर साधारण 2 ते 2,500 कंपन्यांमध्येच होतं. 2,500 ते 3,000 कंपन्यांमध्येच ट्रेडिंग होतं. ट्रेडिंग म्हणजे शेअर्सची खरेदी विक्री वगैरे, म्हणजे जे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असेल किंवा तुम्ही आम्ही असेल, हे 2,500 ते 3,000 कंपन्यांमध्येच ट्रेडिंग केलं जातं. अनेक लोक पेनी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करतात. पेनी स्टॉक तर म्हणजे नाही का, 2,500 500 पेक्षा जास्त छोट्या कंपन्या मार्केट कॅपिटलायझेशन वाल्या ह्या भरपूर आहेत. मग तिथं कॉमन इन्व्हेस्टरांची संख्या भरपूर असते, इंटेलिजंट पैसा नसतोय. त्याचं पण एखाद तुम्हाला एक्झाम्पल देईन मी तुम्हाला नंतर. पुढचा पॉइंट आहे अँफीचा डेटा काय सांगतोय. अँफीचं मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये मी आता ते सांगितलं की पहिल्या 100 लार्ज कॅप, दुसऱ्या मिड कॅप, तिसऱ्या स्मॉल कॅप 250 पेक्षा जास्ती, हे 6 महिन्यानंतर डिफाईन होतंय. आम्ही एक एकदम छोटी पेनी स्टॉक वाली कंपनी ओपन करतोय. हा, तर हे आहे सनवरिया कंझ्युमर्स, ऍक्च्युली सावरिया कंझ्युमर असं तर प्रोनाऊन्सिएशन आहे. तर यामध्ये बघा याचं मार्केट कॅपिटलायझेशन, याचं शेअरची प्राइस बघा 19 पैसे आहे. 19 पैशाचा एक शेअर्स आहे, आणि या कंपनीचं पूर्ण मार्केट कॅप 5 कोटीची कंपनी आहे. 5.5 कोटी, 5,71,00,000 रुपयांची ही कंपनी आहे. ही कंपनी ऍक्च्युली जे आटा वगैरे हे आहेत, ऑइल वगैरे हे जे खाण्यासाठी वगैरे वापरले जातात पदार्थ, ती कंपनी ही बनवते. तर 19 पैशांची ही कंपनी आहे. ह्याच्यात तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे, पेनी स्टॉक्स मध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात. त्याचा रिटर्न बघा -50% आहे प्रत्येक वर्षीचा. इथं शेअर होल्डिंग पॅटर्न नावाचा एक गोष्ट येतो, शेअर होल्डिंग पॅटर्न. येस, इथं बघा शेअर होल्डिंग पॅटर्नचा अर्थ काय, तर त्या कंपनीमध्ये भागीदार किती आहेत, प्रोमोटर. इथं बघा हे प्रोमोटर आहेत. प्रोमोटर म्हणजे कोण, तर त्या कंपनीचे मालक. आता हे अग्रवाल फॅमिली आहे, अग्रवाल फॅमिली ते कंपनीचे मालक आहेत. तर 100 रुपयेपैकी म्हणजे 100%पैकी त्यांच्या मालकीचे फक्त 12% शेअर्स आहेत. आणि पब्लिककडे हे बघा किती शेअर्स आहेत, पब्लिककडे 87% शेअर्स आहेत. 19 पैशांचा शेअर्स. आता तुम्ही म्हणाल इकडं लोक कशी काय गेली वगैरे, तर इथं ना हा शेअर्स कधी 28 रुपये होता, कधी 7 रुपये होता, कधी 2 रुपये होता, कधी 4 रुपये होता. तर अनेक लोकांनी हे शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत. कधी तर मल्टीबॅगर होईल, कधी तर मल्टीबॅगर होईल. 10-20 हजार 40 हजार रुपये असेच इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, कधी तर त्याचे डबल टिबल 4 पट होतील म्हणून. पण मित्रांनो लक्षात घ्या, जर स्वतः मालकच तिथं नाहीये, 12% फक्त त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे मालकी हक्क काय, आणि 87% पब्लिक आहे. इथं कुठलाही म्युच्युअल फंड नाही आहे, इथं कुठलाही रिसर्च करून आलेला व्यक्ती नाही आहे, ज्याला फॉरेन इन्व्हेस्टर म्हणतात, ज्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणतात, हे कोणी नाही आहे. इथं प्रमोटर त्याचाच विश्वास नाहीये त्याच्या धंद्यावरती, पण मात्र तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांचा प्रचंड विश्वास आहे. 87% लोकांच्याकडे याचे शेअर्स आहेत. असंही भरपूर लोक काहीतरी करतात. त्यामुळं महत्वाचं जे काय आहे की जे ट्रेडिंग होतं, म्हणजे खरेदी विक्री जी होते ती पहिल्या 2,500 ते 3,000 स्टॉक्स मध्येच होते. हा इथं महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा आहे HHI इंडेक्स. HHI इंडेक्स काय आहे, तो हर्फिंडाल हिर्शमन
हरफिंडाल हिर्शमन इंडेक्स आहे. हरफिंडाल हिर्शमन एक मोठे इकॉनॉमिक्स होते, 2 जण होते त्यांनी एक इंडेक्स काढलेला आहे. तर तो इंडेक्स काय सांगतो, तर तो इंडेक्स याच्यासाठी आहे की हे इमर्जिंग मार्केटमध्ये आपल्याला पैसे गुंतवायचे असतील. इमर्जिंग मार्केट म्हणजे जिथं मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यानंतर चांगला परतावा येतोय, अशा मार्केटमध्ये गुंतवला पैसा, तर तो गुंतवत असताना फायद्याचा किती आहे, तोट्याचा किती आहे आणि गुंतवायसाठी क्रायटेरिया काय आहे, तर तो क्रायटेरिया डिफाईन करायसाठी हा HHI इंडेक्स वापरला जातो. किंवा एखाद्या कंट्रीमध्ये त्याचं जे काही शेअर मार्केट आहे, ते शेअर मार्केट किती कंपन्यांनी मिळून झालेलं आहे. हा HHI इंडेक्स का मी सांगतो तुम्हाला, त्याचा रेफरन्स नंतर येईल, पहिला हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. HHI इंडेक्स जो आहे तो मार्केट, शेअर मार्केटमध्ये एका कंपनी मिळून शेअर मार्केट झालेलं आहे, 2, 4, 5 कंपन्यांनी मिळून झालेलं आहे, की अनेक कंपन्यांनी मिळून ते शेअर मार्केट बनलेलं आहे. याचा जो इंडेक्स असेल त्याला HHI इंडेक्स म्हणतात. मग हा इंडेक्स काय सांगतोय, तर ज्याचं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्सिफाईड असेल, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन लो असेल ह्या इंडेक्स प्रमाणे, तर ते मार्केट चांगलं असं म्हटलं जातं. म्हणजे HHI इंडेक्स 0च्या जवळपास असेल तर तिथं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगलं, आणि जर जास्तीचं त्याचं HHI इंडेक्स असेल तर तिथं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगलं नाही, हे दर्शवण्याचा हा जो HHI इंडेक्स आहे. मग हे मी का सांगतोय, तर आपल्या शेअर मार्केटमध्ये ज्या काही निफ्टी 50 कंपन्या आहेत, त्या कंपन्यांपैकी साधारण 50 कंपन्या, म्हणजे निफ्टी 50 म्हणजे काय, तर टॉपच्या 50 कंपन्या. मग ह्या टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये सगळ्यात जास्ती वेटेज कुणाचं आहे, तर रिलायन्स आहे, 9.15%. आणि त्या खालोखाल कोण आहे, म्हणजे HDFC आहे. HDFC आणि रिलायन्स या दोघांचं मिळून त्या 50 कंपन्यांपैकी ज्याची भागीदारी आहेत जवळपास 20-22% फक्त 2च कंपन्या कव्हर करतात. आणि टॉपच्या 10 कंपन्यांमध्ये 50% मार्केटचं वेटेज येते. आणि बाकीच्या जे काय फायनान्शियल सेक्टर वगैरे ह्या ज्या आहेत, अशा सगळ्या मिळून 13 सेक्टर्स येतात. आणि त्या 13 सेक्टरचं मिळून हे निफ्टी 50 हे इंडेक्स मार्केट बनतंय सगळं. आता हेच दुसऱ्या कंट्रीमध्ये काय काय करतात बघा. दुसरी कुठली कंट्री आहे, इमर्जिंग मार्केट म्हटलेलं आहे. इमर्जिंग मार्केट म्हणजे डेव्हलपिंग कंट्री, डेव्हलप्ड कंट्री नाहीत, डेव्हलपिंग. मग डेव्हलपिंग कंट्रीमध्ये रिलायन्समध्ये मी आता सांगितलं 9% जवळपास एकाच कंपनीचा स्टॉक आहे, लार्जेस्ट स्टॉक. तायवान, तायवानमध्ये एकच कंपनी आहे की जी 40 ते 42% त्याचं वेटेज आहे. तायवान सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, TSMC, ती टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. आता साऊथ कोरिया, साऊथ कोरियामध्ये 2 कंपन्यांचे मिळून, सॅमसंग आणि हायनेक्स, ही जी कंपनी आहे ही मिळून जवळपास 40-42% त्याचं वेटेज येते, की जे सगळं टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर वगैरे ह्याचा सगळ्याचा विचार करून म्हणजे त्या मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या. आणि चायनामध्ये मात्र थोडंसं डायव्हर्सिफाईड आहे, म्हणजे इथं टेक्नॉलॉजी पण आहे, फायनान्शियल पण आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण आहे, त्यामुळे थोडंसं इथं भरपूर कंपन्या इथं आहेत. आता हे सांगण्याचं कारण काय आहे, तर पैसा ज्या वेळेस आपल्या देशामध्ये येतो ना, तर ते HHI इंडेक्स पाहून येतो. मग आपला इंडेक्स आहे तो लो कॉन्सन्ट्रेटेड असलेला इंडेक्स आहे, त्यामुळं आपल्या देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर विचार करून म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतात आणि इथं डायव्हर्सिफिकेशन भरपूर भेटतं. आता तायवानमध्ये जर त्यांनी ₹100 टाकले तर ₹100 पैकी ₹40 एकाच कंपनी जातात. तसं इंडियामध्ये ₹100 टाकलं तर ₹9 फक्त एकाच कंपनी जातात. जवळपास ₹91 हे इतर दुसऱ्या कंपन्यांमध्ये जातात. हा एक महत्वाचा अंडरस्टँडिंग आहे. म्हणून बाहेरचा पैसा हा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात येतो. आता इथं अजून एक, इथं आता साइड बाय साइड थोडंसं विषयांतर करून एक महत्वाचा टॉपिक सांगायचा आहे, की जे लोक डायरेक्टली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, जे फंडामेंटल्स चेक करून वगैरे. आता मी इथे रिलायन्सचं उदाहरण घेतलंय. रिलायन्स आलेला आहे स्टॉक म्हणून मला एक आठवलं म्हणून थोडंसं विषयांतर करतोय. रिलायन्स हा स्टॉक फंडामेंटली अतिशय चांगला स्टॉक आहे. तसं म्हणतात की हा आशिया खंडातला जवळपास मार्केट कॅपिटलायझेशन असलेला टॉप 3चा हा स्टॉक आहे. तर या स्टॉक्समध्ये काही जणांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे की कधीतरी तो मोठा होईल, कधीतरी तो चालेल वगैरे असं.
तर इथं मी परत अजून ते स्क्रीनर वेबसाईटकडे घेऊन जातो तुम्हाला. स्वतः इन्व्हेस्टमेंट केली की त्याचा परिणाम काय असतो त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण मला ह्या स्टॉकच्या माध्यमातून द्यायचं आहे. हा जो स्टॉक आहे तसं पाहायला गेलं तर हा फंडामेंटली खूप चांगला स्टॉक आहे. फंडामेंटली या स्टॉक बद्दल डाऊट नाहीये, पण रिटर्न बघायचे. हे जे स्क्रीनर आहे ना इथं सगळं दिलेलं असतंय. इथं रिटर्न बघा. स्टॉकचं इथं आहे सीएजीआर मागच्या वर्षभरामध्ये -13% आहे. ठीक आहे, एक वर्ष असं समजू की आपण युद्धाची परिस्थिती, टॅरिफ, अमक तमक वगैरे बऱ्याचशाच गोष्टी आल्या. मागच्या 3 वर्षाचं फक्त 3% रिटर्न आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये 6% रिटर्न आहे. 5 वर्ष तुम्ही जरी इन्व्हेस्टेड राहिलात रिलायन्समध्ये तरी 6% रिटर्न भेटतात. आता माझा इथं महत्वाचा इंडिकेटर आहे किंवा मी तुम्हाला इथं सांगणं महत्वाचं आहे की तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही एफडीत करा, सोन्यात करा, रिअल इस्टेटमध्ये करा, कुठेही करा. तुमचे रिटर्न हे महागाईपेक्षा एक्स्ट्राचे यायला पाहिजेत. महागाईशिवाय जर तुमचे रिटर्न बनत नाहीयेत तर तुमच्या डिसिजन मध्ये दुरुस्तीची गरज आहे. हा बेसिक पॅरामीटर समजला पाहिजे. अनेक लोक स्टॉक मार्केटमध्ये स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करतात. आता रिलायन्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले. मी तर त्यांनी जर विचारलं रिलायन्स कंपनी काय चुकीची आहे का, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, अगदी बरोबर आहे. पण महागाईपेक्षा जर त्याचे पैसे 5-5 वर्ष ठेवून जरी ते बनत नसतील तर तुमच्या डिसिजन फेरविचार करणं गरजेचं आहे. ओके. आणि 10 वर्षानंतर ते कुठं 20%चा परतावा देतात. तर हे 5 वर्ष जर तुमचे रिटर्न पैसे बनत नसतील तर चुकीचं आहे. हे तुम्ही अनेक लोकांचं, मी डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू केलाय. नको नको त्या कंपन्या घेऊन बसलेल्या असतात. सो पॅरामीटर एकच लक्षात ठेवा की कमीत कमी महागाईपेक्षा जास्तीत 1-2% रिटर्न यायला पाहिजे. हा पहिला पॅरामीटर. दुसरं, तुम्ही जर डायरेक्टली स्टॉक्स मध्ये करताय तर म्युच्युअल फंड पेक्षा 1-2% एक्स्ट्राचे रिटर्न तुम्हाला तिथे यायला पाहिजे. तर तुमचा डिसिजन जो आहे तो करेक्ट मानला जाईल. तुम्ही जे एफर्ट्स घेताय स्टॉक सिलेक्शन साठी त्याला काहीतरी अर्थ आहे असा त्याचा अर्थ होईल. आता पुढच्या पॉइंटकडे जाऊ आपण. इमर्जिंग मार्केट. आता इमर्जिंग मार्केट कुठलं कुठलं आहेत? इथे एक आहे स्लाइड माझ्याकडं. येस. चायना. मग चायना मॅन्युफॅक्चरिंग आहे. तायवानमध्ये सेमीकंडक्टर आहे. सौदी अरेबिया तिचा ऑइल वगैरे त्याचा बेस आहे. ब्राझील, पेरू, मेक्सिको वगैरे ह्या सगळ्या कंपन्या आहेत. आता ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये ना ठराविकच आहेत. म्हणजे तायवानचा विचार केला तर सेमीकंडक्टर आहे. सौदी अरेबिया त्यांचा ऑइल बेस्ड सगळा बेस आहे. इंडियाकडे बघा किती आहे. इंडिया असं एकमात्र आहे की त्यांच्याकडे सेक्टरची काही कमी नाही आहे. आयटी आहे, बँक आहे, कंझ्युमर आहे, रेल्वे आहे, कॅपिटल गुड्स, हॉस्पिटल, हॉटेल्स, एअरलाइन्स, केमिकल्स, ऑटो, इन्शुरन्स, डिफेन्स, रिन्युएबल एनर्जी, डिजिटल कंपनीज, मल्टिपल सेक्टर आहेत. आणि हाच मोठा धागा आहे की ज्या आधारे बाहेरचा पैसा इंडियन मार्केटमध्ये येतोय, ज्याला FII म्हणतात, फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स. मग हा जो पैसा येतोय आता का आला नाही तर त्याची कारण वेगळ्या आहेत. नंतरच्या कुठल्या तर सेशनमध्ये सांगेन की अमेरिकेतली काय परिस्थिती आहे, बाहेरच्या काय परिस्थिती आहे, तिथले इंटरेस्ट रेट वाढल्यामुळे वगैरे पैसा आलेला नाहीये. पण भारतात ज्यावेळेस पैसा येतो त्यातलं महत्वाचं कारण आहे की इथं प्रचंड डायव्हर्सिफिकेशन आहे. जो HSI इंडेक्स आहे ना तो लो आहे, ते ह्या डायव्हर्सिफिकेशनमुळे लो आहे. आणि म्हणून त्यांच्या पैशाला इथं रिस्क नाहीये, म्हणून बाहेरचा पैसा जास्ती इकडे येत असतोय. आणि आता अशी परिस्थिती आहे, हे मात्र लक्षात घेण्यासारखं आहे की आता अशी परिस्थिती आहे की तायवान मोठ्या प्रमाणात ह्या सेमीकंडक्टरच्या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात इथं रॅली आल्या, AI मुळे रॅली आलेल्या काही कंपन्यांमध्ये, साऊथ कोरियामध्ये रॅली आहे. सगळीकडे एक मोठी त्यांच्या कंट्रीमध्ये मोठी रॅली आलेली आहे. पण ते 1-2 कंपन्यांनीच ती रॅली चालवली, सगळ्या इकॉनॉमीने नाही चालवली. पण इंडिया एक मात्र असा कंट्री आहे की तिथं डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळं बाहेरचा पैसा इकडे येण्याच्या अगदी असं म्हणू की आपण उंबरट्यावरती आहे. तो
महिन्यात येतोय की वर्षभरात येतोय, हाच फक्त टॉपिक शिल्लक आहे. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स हा वाढवला पाहिजे आपल्या इकॉनॉमीवरती. आता सेक्टर डायव्हर्सिफिकेशन मी म्हटलंच ना, सगळे IT सेक्टर, FMCG, कंझ्युमर, इंडस्ट्रियल, कॅपिटल, फार्मा, ऑटोमोबाईल, सगळ्या प्रकारचे इथं तुम्हाला सगळ्या कंपन्या सापडतील. ठीक आहे.